नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की जो 10वीचा निकाल आहे तो सोमवारी लागणार आहे आणि त्याचबरोबर 2 विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार 11वी प्रवेश, पण या 2 परीक्षांना उत्तीर्ण व्हावंच लागेल। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भरपूर जण काय करतात की व्हिडिओ म्हणजे अर्धा पाहतात आणि त्यांना काही शेवटला मी जे सांगतो ते समजत नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत चला। आणि तुम्ही आत्ता कितवीला आहात, म्हणजे तुम्ही आता 10वीलाच असाल, पण तुम्ही 10वी टाकून तुमचे पर्सेंटेज पुढे लिहायचे, ठीक आहे। तुमचे पर्सेंटेज लिहायचे आहेत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि लाईक देखील करा व्हिडिओला। आता पहा, सोलापूर सकाळ विभागाने ही बातमी दिलेली आहे। सोलापूर विभागातून इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता 10वीचा निकाल जाहीर करण्याचा बोर्डाची तयारी युद्धपातळीवर, ठीक आहे। विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंग दिलेल्या चित्रकला, क्रीडा, लोककला गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू आहे। येत्या सोमवारी येत्या सोमवारी म्हणजे तारीख किती आहे, सोमवारी 27 तारखेला 27 तारखेला या ठिकाणी काय आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल। तर या ठिकाणी 100-101% या ठिकाणी होणार आहे, कारण की दीपक केसरकर सर यांनी देखील सांगितलेलं आहे, असे बोर्डाने वरिष्ठ अधिकारी सकाळशी बोलतात। आता पहा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना 27 रोजी निकाल जाहीर होईल असे स्पष्ट केले आहे। त्यामुळे बोर्डाचे अधिकारी दिवस रात्र बसून निकालाच्या करण्याच्या तयारीत गुंतले आहेत। इयत्ता 10वीच्या जवळपास 15 लाख विद्यार्थी बोर्ड परीक्षेला दिले होते। बेस्ट ऑफ 5 नुसार 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। 12 ते 15 जून दरम्यान राज्यातील बहुतेक आकर्षक विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे। शैक्षणिक वर्ष देखील लवकरच स्टार्ट होईल, कारण की या ठिकाणी 11वी ॲडमिशन तर 24 तारखेपासून म्हणजेच कालपासून स्टार्ट झालेले आहेत। तर त्यामुळे निकाल लवकर लागण्याची या ठिकाणी जाहीर झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक काम करायचं, ठीक आहे। आपण ज्यावेळेस निकाल 27 तारखेला लागणार आहे, तो मग 1 वाजता, अजून टायमिंग नाही आला पण येईल, ठीक आहे। तर तो 1 वाजता लागेल किंवा 12 वाजता लागेल। तर त्यावेळेस आपण एक लाईव्ह रिझल्ट चेकिंग सीझन आपण हे करणार आहोत, ठीक आहे, लाईव्ह रिझल्ट चेकिंग। तर हे लाईव्ह रिझल्ट चेकिंगमध्ये आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण लाईव्ह या ठिकाणी चेक करणार आहोत। मग तुम्ही म्हणजे 27 तारखेला ज्या टायमिंगला आपला रिझल्ट आहे, तुम्ही रिझल्ट पाहायचा आहे आणि लगेच आपल्या चॅनलला लाईव्ह यायचं आहे। मी लाईव्ह येणार आहे। लाईव्ह आल्यानंतर आपण काय करणार आहोत की सर्वांचे रिझल्ट या ठिकाणी चेक करणार आहोत। तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये तुमचा काय टाकायचं आहे, रोल नंबर म्हणजे सीट नंबर आणि तुमचं मदर्स नेम, या ठिकाणी फक्त एवढं टाकायचं आहे। काय घाबरायचं कारण नाही, जितके पडतील तितके, ठीक आहे। आपल्याकडे सगळ्यात लवकर रिझल्ट चेक होतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह येण्यासाठी। तर पहा, या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र बोर्डाने 12वीचा निकाल गत वर्षाच्या तुलनेत म्हणजे दरवर्षाच्या तुलनेत काही दिवस अगोदरच जाहीर केलेला आहे। आता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लवकरच जाहीर होईल। अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची पुरवणी परीक्षा माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी लगेचच लगेचच 1.5 महिन्यात मिळणार आहे। म्हणजे जे अनुत्तीर्ण नापास होतात त्यांच्यासाठी जून महिन्यात एक परीक्षा असते, त्यांना पास होण्यासाठी 1-2 विषय गेलेले। आता सरमिसळ पद्धतीने टक्केवारी भरपूर घसरलेली आहे। पहा, तुमची होती का सरमिसळ पद्धत, तर कमेंट करून सांगा, का तुम्ही त्या शाळेत तुमचं सेंटर आलं तर ते देखील सांगा। बोर्डाने यावर्षी पहिल्यांदाच इयत्ता 10वी आणि 12वीच्या कॉपीमुक्त परीक्षेमुळे रसमिसळ पद्धतीचा अवलंब केला होता। भरारी पथकाची संख्या देखील वाढवली होती। पोलिसांच्या माध्यमातून बाहेरील व्यक्तींना परीक्षा केंद्रावर येण्यास कडक निर्बंध घातले होते। या पार्श्वभूमीवर शाळा कनिष्ठ महाविद्यालय निकालाची टक्केवारी वाढली, पण विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक टक्केवारीत घट झाल्याची दिसून आले। एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना एकापाठोपाठ असल्याने एकमेकांचे पाहून उत्तरे लिहिण्यास प्रकाराला रसमिसळ पद्धतीमुळे आळा बसल्यास पाहायला मिळत आहे। दरम्यान 10वीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। तर मित्रांनो, पाहूया तुमचे टक्के किती पडतात, तुम्ही गेस मार्क्स या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत भेटूया लाईव्ह तुमच्या 27 तारखेला। बाय।